सती धम्म चिंतन असं आपण याला टायटल दिलेलं आहे. आपण याला सद्धम्म चिंतन असं पण म्हणू शकतो. पण सती आणि धम्मचिंतन, कारण सतीमध्ये सत, सत म्हणजे वास्तव, कारण सती म्हणजे जागृती आहे, अवेकनिंग आहे. सती म्हणजे भान आहे. आणि कशाचं भान? वास्तवाचं भान. सत, सत म्हणजे वास्तव. आणि सद्धम्म म्हणजे त्याचे दोन अर्थ होतात, वास्तवाचं भान आणि जसं बाबासाहेबांनी धम्म अधम्म सद्धम्म असा उल्लेख केलेला आहे बुद्धांडी धम्मामध्ये, तर त्यातला